नमस्कार सर्व शिक्षकांनो, या ठिकाणी आज तुमच्यासाठी नवीन अपडेट घेऊन आलेला आहे पवित्र पोर्टलचं। या ठिकाणी जे शिक्षक भरती होणार आहे, या शिक्षक भरतीसाठी आरक्षण निहाय तुमच्या ठिकाणी जागा, तसंच गटनिहाय पद आणि माध्यम निहाय या ठिकाणी कोणकोणते पद आहेत, किती पद आहेत यांची संख्या आपण या ठिकाणी पाहणार आहे। तसंच अतिशय महत्त्वाचं तुमच्याला या ठिकाणी काही तुम्हाला सूचना आहेत, तर ह्या सूचना काय आहेत या ठिकाणी आपण काय पाहणार आहे। तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता सूचना दिलेल्या। तसंच या ठिकाणी शिक्षक मित्रांनो, तुमच्या घरच्या तुमच्या मिसेस, तुमचे मिस्टर जर ज्यांचा डी.एड. बी.एड. झालं असेल तर त्यांना टी.ई.टी. आणि टेट भरतीची परीक्षेची तयारी करायची असते। तर या भरती परीक्षेच्या सुद्धा आपल्या बॅचेस सुरू आहेत। तुम्ही त्यांना सांगू शकता किंवा ज्यांना खरंच खूप कमी मार्क्स आलेले आहेत, तुम्ही जर या ठिकाणी टेट भरतीसाठी परत तयारी करत असाल तर त्यासाठी सुद्धा आपली बॅच आहे, कारण की टेट भरती परीक्षा सप्टेंबर-ऑक्टोबरच्या आसपास होण्याचे चान्सेस आहेत। तर या ठिकाणी पेपर 1 पेपर 2 ची आहे लाईव्ह क्लास, रेकॉर्डेड लेक्चर, टेस्ट सिरीज आणि सर्व विषय या ठिकाणी तुम्हाला उपलब्ध करून देण्यात आलेला आहे। कालच्या तारखेचं प्रेस नोट आहे, या ठिकाणी तुम्ही बघू शकता। पवित्र प्रणालीमार्फत शिक्षक सेवक भरतीसाठीचं महाराष्ट्र राज्यातल्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्था, खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये पवित्र पोर्टल या संगणकीय प्रणालीद्वारे शिक्षक सेवक या ठिकाणी आपल्याला आयोजन करण्यात आलं होतं। आपल्याला याचं काही घेणं नाही आहे, आपल्याला मेन आहे या ठिकाणी बिंदू नामावली झाली, 10% राखीव ठेवले कक्षाकडून। तर मुख्य गोष्ट आपल्याला जी आहे ती या ठिकाणी आपल्याला पाहायची आहे, बाकी सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती आहे। तर या ठिकाणी महत्त्वाचं आहे की पवित्र पोर्टलवर जाहिरातीची कारवाई पूर्ण केल्यानंतर 34 जिल्हा परिषदाच्या 1,25,000 आणि 18 मनपाच्या 2921 बघा, 34 जिल्हा परिषदाच्या 12,522 जागा, 18 महानगरपालिकेच्या 2951 जागा, 82 नगरपालिका किंवा नगर परिषदच्या 477 जागा आणि 1123 खाजगी शैक्षणिक संस्थांच्या 5,728 अशा एकूण 21,668 पदांची या ठिकाणी भरतीची मागणी नोंदवण्यात आलेली आहे। यानुसार आपण आरक्षणानुसार जर बघितलं तर अनुसूचित जातीसाठी 3,147 जागा रिक्त आहेत, अनुसूचित जमातीसाठी 3,542 जागा रिक्त आहेत, विमुक्त जाती अ साठी 862 जागा रिक्त, NTB साठी 404 जागा रिक्त, NTC साठी 582 जागा रिक्त, NTD साठी 493 जागा रिक्त, विशेष मागास प्रवर्गासाठी SBC साठी 290 जागा रिक्त, इतर मागास प्रवर्ग म्हणजे OBC साठी 4,024 जागा रिक्त, EWS साठी टोटल 2,324 जागा रिक्त, खुल्या गटासाठी 6,170 जागा रिक्त या ठिकाणी आहेत। तथापि काही व्यवस्थापनांनी जाहिरातीमध्ये आरक्षणापेक्षा विषयाची पदे कमी नोंद केली असल्यामुळे आरक्षण निहाय रिक्त पदे जास्त दिसून देत आहेत। तर आता या ठिकाणी गटनिहाय जर आपण बघितले की कोणत्या वर्गासाठी किती पदे रिक्त आहेत, तर या ठिकाणी 1ली ते 5वी साठी 10,240 जागा रिक्त आहेत, 6वी ते 8वी साठी 8,127 जागा रिक्त, 9वी 10वी साठी 2,176 जागा रिक्त, 11वी आणि 12वी साठी 1,135 जागा रिक्त या ठिकाणी आहेत। आता तुमचं माध्यम कोणतं आहे बघा, मराठीसाठी 18,373 जागा, इंग्रजीसाठी 931 जागा, उर्दूसाठी 1,850 जागा, हिंदीसाठी 410 जागा रिक्त आहेत, गुजरातीसाठी 12 जागा रिक्त आहेत, कन्नडसाठी 88 जागा रिक्त आहेत, तमिळसाठी 8 जागा रिक्त असून बंगालीसाठी 4 जागा आणि तेलुगूसाठी 2 जागा या ठिकाणी काय रिक्त आहेत। अशा तऱ्हेनं 1 2 3 4 5 6 7 8 9 तर महाराष्ट्रामध्ये 9 भाषेमध्ये या ठिकाणी काय शाळा चालू आहे, ज्याच्यामध्ये सर्वात जास्त प्रमाण जे आहे ते कन्नडचं आहे 2 नंबरला आणि सगळ्यात जास्त आहेत मराठी नंतर इंग्रजी, उर्दू, हिंदी, गुजराती, कन्नड, सगळ्यात लँग्वेज सेकंड लँग्वेजमध्ये जर म्हटलं तर इंग्लिश मीडियम जास्त आहेत, उर्दू मीडियम त्याच्यापेक्षा कमी आणि हिंदी जास्त 410 आणि कन्नड 88। पदभरती प्रकारातले जे पद आहेत, मुलाखतीशिवाय 16,799 पदं आणि मुलाखतीसह 4,879 पदं या ठिकाणी काय भरले जाणार आहेत। पदभरतीबाबत उमेदवारांना पोर्टलवर प्राधान्यक्रम नमूद करण्यासाठी आवश्यक सूचना आणि यूजर ID यूजर मॅन्युअल दिलेला आहे। तसंच उमेदवारांना SMS द्वारे देखील कळवण्यात येत आहे। तर या ठिकाणी पूर्ण संकेतस्थळ दिलेलं आहे आणि या ठिकाणी तुम्हाला पूर्ण दिलेले आहेत आणि सगळे पसंतीक्रम तुम्हाला 9/2/2024 पर्यंत दिलेल्या मुदतीमध्ये लॉक करायचे आहेत, अन्यथा नंतर तुमचा उपयोग होणार नाही। आणि 2017 मधील अपात्र, गैरहजर आणि रुजू न झालेल्या रिक्त पदांसाठी
दिनांक 29/11/2023 30/11/2023 रोजी शिफारस यादी प्रयत्न करण्यात आली होती। याबाबत उच्च न्यायालयाचे खंडपीठ यांचा आदेश स्थगिती देण्यात आलेला आहे। समांतर आरक्षणाव्यतिरिक्त मधून भरण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव सादर केले गेलेला आहे। तर अशा ह्या सगळ्या गोष्टी आपण या ठिकाणी दिलेल्या आहे। हे सगळे ईमेल तुम्हाला ग्रुप संदेश न समजता तसंच उलगडा करून या ठिकाणी दिलेले आहेत। बाकी या ठिकाणी सर्व अभिज्ञता धारकांना शासन आणि प्रशासनाच्या वतीने हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि डबल अकॅडमीच्या टीचर फॅक्टरी चॅनल तर्फे सुद्धा हार्दिक शुभेच्छा। तुमचं या ठिकाणी नक्कीच सिलेक्शन हो। ह्या डबल अकॅडमी टीचर फॅक्टरी तर्फे शुभेच्छा। सगळ्यांनी ज्यांचं सिलेक्शन झालेलं आहे अशा सगळ्यांनी तुमचे फोटो आणि नावं या ठिकाणी आणि तुमचं कार्यस्थळ कोणत्या याच्यात तुमची पंचायत समिती सिलेक्शन झालेलं आहे नगरपालिकेमध्ये ते सुद्धा पाठवायचं आहे की जेणेकरून आम्हाला सुद्धा अत्यंत आनंद होईल की तुमच्यासाठी आम्ही या ठिकाणी एवढे अपडेट्स देत असतो। व्हिडिओला लाईक आणि शेअर केल्याबद्दल धन्यवाद। थँक्यू।